पुरंदर तालुक्यातील आंबोडी गावातील अनुसूचित जाती प्रवर्गातील महारवतन धारक शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतून कायद्याचा गैरवापर करून 12 फुटी रस्ता मंजूर करण्यात आल्याचा गंभीर आरोप पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांच्यावर करण्यात आला आहे। आर्थिक तडजोडीतून मूळ गावचा रहिवासी नसलेल्या एका उद्योजकास बेकायदेशीर लाभ देत महारवतन वर्ग 2 जमिनीतून रस्ता काढण्यात आला असून त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले असल्याचा आरोप आहे। विभागीय आयुक्त साहेब पुणे विभाग यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन कारवाई करून अहवाल सादर करा असे पत्र दिले आहे। तसेच जिल्हाधिकारी साहेब यांनी पुरंदरच्या प्रांत यांना कारवाई करून अहवाल सादर करा असे लेखी पत्र दिले आहे। तरीही पुरंदरच्या प्रांत आंदोलनाकडे दुर्लक्ष करून पळ काढीत आहेत। त्यामुळे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळणे कठीण झाले आहे। मात्र पुरंदरच्या प्रांत अधिकारी वर्षा लांडगे या संपूर्ण प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून आंदोलनापासून पळ काढत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। पुरंदरच्या प्रांत कार्यालयात व तहसीलदार कार्यालयात प्रशासनाचा गोंधळ उडाल्याचे चित्र असून जनतेचे सेवक मालकाप्रमाणे वागत आहेत, तर रखवालदार चोराच्या भूमिकेत असल्याची टीकाही करण्यात आली आहे। याच प्रकरणात सासवडचे मंडलाधिकारी सुहास कांबळे यांनी आर्थिक तडजोडीतून खोटा स्थळ पाहणी अहवाल सादर करून अर्जदारास मदत केल्याचा आरोपही करण्यात आला आहे। या दोन्ही अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे। या मागणीसाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील महारवतन धारक शेतकरी गेल्या 31 दिवसांपासून पुरंदरच्या प्रांत कार्यालयासमोर शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत। या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळणे कठीण झाले असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे। त्यामुळे पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत व प्रांत अधिकारी वर्षा लांडगे यांनी महसुली प्रकरणात दिलेल्या सर्व निर्णयांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी। तसेच तहसीलदार विक्रम राजपूत व मंडलाधिकारी सुहास कांबळे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे। या सर्व मागण्यांसाठी आणि पुरंदरच्या प्रांत अधिकारी वर्षा लांडगे यांच्या कार्यप्रणालीचा जाहीर निषेध करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन पुरंदर प्रशासकीय इमारत सासवड येथे रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस विष्णुदादा भोसले यांनी दिला आहे।